नमस्कार मित्रांनो, अनंत पानझाडे अष्टपैलू या चॅनलमध्ये आपलं पुनश्च एकदा हार्दिक हार्दिक स्वागत. आपल्याला माहिती आहे की नेहमीप्रमाणे आपण चांगल्या पद्धतीचे विषय हाताळत असतो. तसाच आजचा एक विषय असा आहे की काही जे लोकप्रतिनिधी आहेत, जसे खासदार, आमदार, बहुमताच्या जोरावर मिनिस्टर वगैरे बनतात आणि त्यांचं शिक्षण, त्यांची म्हणजे सामाजिक कालकिर्द हे न लक्षात घेता डायरेक्ट ते मिनिस्टर होतात आणि मिनिस्टर मंत्री झाल्यानंतर ते त्यांच्या पदाचा कसा दुरुपयोग करतात आणि त्यासाठी आज कशाची गरज आहे. आज गरज महत्त्वाचं म्हणजे त्यांची जे निवड आहे, म्हणजे जो फॉर्म भरला जाते त्यांचा, त्याच्यामध्ये किमान हा लोकप्रतिनिधी जो बनायला इच्छुक आहे, जसे खासदार, आमदार किंवा इतर कोणत्याही लोकशाही पद्धतीनं ज्या निवडणूक पद्धतीनं जे काही निवडून येण्याच्या मार्गावर असतात, तर त्यांची मुळात पात्रता जी आहे शैक्षणिक, ही कमीत कमी पदवीधर असावी, असं जनतेच्या मनात सुद्धा खतखतते, मला पण वाटते. दुसरा विषय असा आहे की त्यांची सामाजिक पार्श्वभूमी जे आहे तो गुंड नसावा. त्यामुळे होईल काय की या सगळ्या गोष्टीसाठी ज्या कोणाला आमदार आणि खासदार बनावंसं वाटते, जनतेच्या समोर ते जातात मतं मागायला, तर तो ग्रॅज्युएट असून सोबत त्याची परीक्षा व्हायला पाहिजे, क्वालिफाय आहे की नाही, तो सगळ्या पॅरामीटरमध्ये बसतो का लोकशाहीच्या. हे जर केलं तर मला असं वाटते की चौथी फेल असलेला किंवा एखादा अंगुठा छाप आपण चित्रपटामध्ये जसं पाहतो तसं प्रत्यक्षात आहे. चौथी फेल, पास किंवा अंगुठा छाप हा व्यक्ती त्या लोकप्रतिनिधी या पदावर, संवैधानिक पदावर कोणत्याही मार्गाने, साम दाम दंड भेद या मार्गाने जेव्हा तो जातो, मिनिस्टर होतो, तर ज्याला शिक्षणाचा अर्थच माहिती नाही, जो गुंड प्रवृत्तीमधून त्या पदापर्यंत गेलेला आहे, तर त्याला शिक्षणाचं महत्त्व जर समजतच नाही तर तो शिक्षणासाठी काय करेल. आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं हे आहे की भारत सरकारने या निवडणूक पद्धतीमध्ये हे संशोधन करणे अत्यंत गरजेचं आहे की त्या व्यक्तीला परीक्षा देणे, तो ग्रॅज्युएट असणे आणि त्याला सामाजिक त्याच्यावर कोणतीही गुन्हेगारीचा आरोप नसणे, ह्या 3 गोष्टी जर केल्या तर मला असं वाटते की खऱ्या अर्थानं देशात लोकशाही ही टिकून राहील. आणि ह्या सगळ्या प्रक्रियेनंतर जेव्हा केव्हा आपण बघतोय की एखादा IAS अधिकारी, ज्यानं रात्रंदिवस बिचाऱ्यानं कष्ट केले आहे, तो IAS झाला, इंडियन ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिसेसमधून तो उत्तीर्ण झाला, चांगला कॅडरमध्ये आहे, त्या चौथी फेल आणि अंगुठा छाप असलेल्या मिनिस्टरला त्याला सलाम करावा लागतो आणि हा उभा आणि मिनिस्टर पायावर आळी मारून बसलेला आणि तो सांगतो, ये करना पडेगा, वो करना पडेगा. मला असं वाटते हे शिक्षणाचा यापेक्षा जास्त अपमान कधीच कुठेच झाला नसावा. कारण या सिस्टीममुळे शिक्षणावरचा जो विश्वास आहे तो दिवसेंदिवस कमी होतोय. कारण एक IAS कॅडर बेस असलेला व्यक्ती या
अंगुठा छाप असलेल्या मिनिस्टरला जेव्हा सलाम करतो तर त्याच्या ज्या भावना ज्या दुखतात त्या शब्दाच्या पलीकडे असतील. आणि कोणी एक चांगला IAS कॅडरचा बेसचा जो असलेला व्यक्ती आहे तो जर चांगलं काम करतो तर त्याला खूप साऱ्या अडचणी या ठिकाणी येतात. आपल्याला माहिती आहे मित्रांनो की आपण सगळं चित्रपटामध्ये हे सगळं पाहतोय, तर याची फार मोठी गरज आहे आज. कारण की हा जो कचरा आहे, कचरा पूर्ण बाजूला जाईल. कोणी उठसूट AB फॉर्म घेतो आणि बस आपलं याच्यासाठी खासदारकी आमदारकीसाठी उभा राहतो आणि त्या कलेक्टरला डायरेक्ट कलेक्टर अशा संबोधनानं अशा रफ भाषेमध्ये बोलतो. त्यावेळेस त्या शिक्षणाचा काय अर्थ आहे? त्यालाही स्वाभिमान आहे त्या IAS अधिकाऱ्याला. आणि या पद्धतीमुळेच ह्या 3 गोष्टी होणे अत्यंत गरजेचं आहे. एक तर त्याची तो ग्रॅज्युएट असावा, दुसरं म्हणजे त्याची परीक्षा झाली पाहिजे जसे बाकीचे पेपर होतात आपले MPSC UPSC सारखे. आणि तिसरं म्हणजे त्याची गुंडगिरीची पार्श्वभूमी नसावी. हे सर्व करत असताना आपल्याला लोकशाहीचं भान अतिशय ठेवणं गरजेचं आहे. कारण लोकशाही जर जिवंत राहायची असेल तर हा जो सगळा कचरा आहे हा कचरा बाजूला सारणे अत्यंत गरजेचं आहे. निवडणूक आयोगानं याविषयी अतिशय गंभीरतेनं हा विषय घेतला पाहिजे. आता देशामध्ये काय काय चालू आहे सर्वांना माहिती आहे. कॉक्रोच तसे जन्माला येत नाही, तिचं कुठंतरी काहीतरी दुखलेलं आहे. आणि त्याच्यामुळे कॉक्रोच जनता पार्टी आता जे अभिजित दिपकेनं ते काढलेली आहे, असाच जन्म झाला असेल का या पार्टीचा? नाही, काहीतरी कुठंतरी दुखतंय. कुठंतरी शिक्षणाचा जो बाजारीकरण झालेला आहे. अरे एखादा गरीब मुलगा जो अतिउच्च विद्या विभूषित आहे तो बिचारा वडापावची गाडी चालवतो. आणि एखाद्या मिनिस्टरचा मुलगा जो ढ आहे त्याला मोठं पद दिल्या गेलेलं आहे. आणि हे सगळी सिस्टीम सुरू आहे. सिस्टीममध्ये बदलाव येण्यासाठी ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या होणे फार गरजेचं आहे. त्याच्याशिवाय सिस्टीम ही कधीही चांगल्या पद्धतीनं काम करू शकणार नाही. मिनिस्टर येतो, साईन काय त्याचा अंगठा सही काय कसं काय करायचं आहे त्यानं बाकी सर्व कोण सांभाळते? सगळे राजपत्रित अधिकारी. आणि राजपत्रित अधिकारी त्यांच्या डोक्यात असते या देशाचं संचालन कसं करावं, आपल्या विभागाचं आपल्या जिल्ह्याचं कसं संचालन करावं. पण हे खासदार आमदार आणि जे काही होतात त्यातून जे मिनिस्टर तर हे त्याला ब्रेक करतात. त्याला हात नाही लावायचा, आम्ही आहो इथे समर्थ, त्याच्याकडे लक्ष नाही द्यायचं, याच्याकडे लक्ष द्यायचं, कारण तो माझा माणूस आहे, त्याच्यावर कुठलीही गदा येता कामा नये. अशा प्रकारच्या खूप साऱ्या ज्या गोष्टी आहेत ह्या लोकशाहीच्या नावाखाली त्याचं म्हणजे कुठंतरी खच्चीकरण त्या अधिकाऱ्याचं चांगल्या अधिकाऱ्याचं केलं जाते. अर्थात सर्वच चांगले नाहीत, काही आहेत डाग असलेले. परंतु एक जनरली असं जर पाहिलं तर मला असं वाटते की लोकशाही टिकवण्यासाठी निवडणूक कार्यपद्धती जी आहे ती अतिशय स्वच्छ आणि हे जे आहेत परीक्षा त्याची घेणे, तो पदवीधर असणे, अडाणी असू नये, गुन्हेगार नसू नये, तर ह्या होणं अत्यंत गरजेचं आहे. आणि हे जर झालं तर खऱ्या अर्थानं वेळ लागेल, पण धीरे धीरे हा जो कचरा आहे हा बाजूला होऊन, कारण ही चाळणी आहे, ही या चाळणीत तो कचरा अटकेल आणि बाहेर फेकला जाईल.
आणि शुद्ध आणि निर्मळ पाणी म्हणजे लोकशाहीची जी खरी गंगा आहे या देशात नांदेल म्हणून शासनाने खास करून केंद्र शासनाने सरकारने याविषयी अतिशय गंभीरतेने घेतलं पाहिजे की हे 3 प्रकार जर केले तर लोकशाही खरंच जिवंत राहील. आजच्यापुरतं एवढंच. पुढील नवीन टॉपिकमध्ये आपण नवीन विषयाला हात घालू. व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करा, लाईक करा, कॉमेंट अवश्य करा. तोपर्यंत मी आपली रजा घेतो. नमस्कार.